अध्यक्ष महोदय, बाल विकास मंत्री इथे बसलाय. अध्यक्ष महोदय, माझी त्यांना विनंती आहे. अध्यक्ष महोदय, अंगणवाडी असो बालवाडी असो तिथे जाऊन पाहणी करावी लागेल. अध्यक्ष महोदय, तिथे काय जे सोयी सुविधा मुलांना पाहिजे ते सोयी सुविधा भेटत नाही. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मी विनंती करतो की अंगणवाडी महिलांच्या अंगणवाडी सेविकांच्या पगाराचा आपण विचार थोडा केला पाहिजे, त्यांचं मानधन थोडं वाढवलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये एसआरए मोठी स्कीम चालू आहे, आपल्याला माहिती आहे. अध्यक्ष महोदय, सरकार आता 300 फुटाचं घर देत आहे. अध्यक्ष महोदय, पण कुटुंब मोठं झालंय. अध्यक्ष महोदय, गोरगरिबांना त्याचा होत नाही. थोडं 400 फूट जर त्यांना केले तर मुंबईचा विकास होईल, गोरगरिबांना न्याय भेटेल आणि एसआरए स्कीम पुढे जाईल. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून विनंती करतो की एसआरएचं घर जर 400 फुटाचं दिलं तर लोकांना त्याचा आनंदच होईल. गोरगरीब माणूस हा प्रायव्हेट शेल मध्ये घेऊ शकत नाही, त्यांना आयुष्यभर विचारायला एसआरए मध्ये राहावं लागतं. म्हणून एक 400 फुटाचं जर घर दिलं तर लोकांना फायदा होईल. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागात एक शाळा आहे. अध्यक्ष महोदय, बॉम्बे कॅम्ब्रिज नावाची शाळा. अध्यक्ष महोदय, शासनाच्या जीआर आहे, 2 वर्षात 15% फीस वाढ करू शकतात. हा महाशयनी अध्यक्ष महोदय 30% फीस वाढ केली एकच वेळी. अध्यक्ष महोदय, पालकांना परवडत नाही. पालकाच्या रोज तिथे मोर्चा होत असतात. अध्यक्ष महोदय, माझ्या कार्यालयात 50-50 100 पालक येऊन बसतात. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून शिक्षण मंत्री इथे बसल्यात, त्यांना मी विनंती केलेली आहे. शिक्षण मंत्र्यांनी मला होकार दिलाय की आजपासून त्याच्यावर कार्यवाही करेल. अध्यक्ष महोदय, 15% हिसाब त्यांनी वाढवावी, पालकाचा विरोध नाही, पण एकच वेळी जर 30% वाढवली तर ते गोरगरिबांना पडवत नाही. अध्यक्ष महोदय, मला बोलण्याची संधी दिली. अध्यक्ष महोदय, मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.